होती अग्नी हातू घालून ओसरे हातू सुख चेवऊनी घेतो उगार आहे. का होती अग्नी हातू घालून ओसरे हातू सुख चेवऊनी घेतो उगार आहे. हवन करण्याचा हात अग्नीमध्ये आहुती देऊन मागे परततो. किंवा गीत म्हणजे गायन चित्ताला सुख देऊन शांत होते. विवरण यज्ञकुंडामध्ये प्रज्वलित केलेल्या अग्नीत आहुती प्रक्षिप्त करून यजमान आपला हात परत घेत असतो. म्हणजे अग्नीत आहुती टाकली की हाताचे काम संपत असते. किंवा ऐकणाऱ्या श्रोत्यांना गाण्यापासून सुख निर्माण झाले की गाण्याचे काम संपत असते. नाना मुखा मुख धावुनी आरिसा जाय निघोनी कानी देले चेवुनी चेवविते जैसे. नाना मुखा मुख धावुनी आरिसा जाय निघोनी कानी देले चेवुनी चेवविते जैसे. मुखाला प्रतिबिंब स्वरूप मुख दाखवून आरसा निघून जातो. किंवा जागे करणारा झोपी गेलेल्या माणसाला जागे करून निघून जातो. मुखाला मुख दाखवून जसे आरशाचे काम संपते, श्री एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, तसे ते दर्पणे प्रतिमुख दाविले दर्पण जाता ते नेले परी देखते मुख नाही गेले ते असे संचले निजांगेची. तेव्हा आपली अंतकड वृत्ती आरशापर्यंत जाते आणि आरसा आपले मुख आपल्याला दाखवितो व आरशाचे काम संपते. किंवा जागे करणारा मनुष्य निद्रित मनुष्याला जागे करून निघून जातो, कारण त्याचे काम संपते. ठीक आहे, महाराज आपण बोलावं. ठीक आहे. आहुती आगी आतू आहुती आगी आतू घालून ओसरे हातू सुख चेवुनी घेतू उगार आहे. नाना मुखा मुख दावुनी आरिसा जाये निघोनी का निदेले चेवुनी चेविते जैसे. का आहुती आगी आतू का आहुती अग्नी आतू घालून ओसरे हातू सुख चेवुनी घेतू उगार आहे. नाना मुखा मुख दावुनी आरिसा जाये निघोनी का निदेले चेवुनी चेविते जैसे. महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय दृष्टांत देतात की यज्ञ कुंडाच्या सभोवताली असणारे मंत्रघोष करणारे आणि समिधा कुंडात टाकणारे जे यज्ञ पवित्र घातलेले यज्ञ करते आहेत, तर ते यज्ञाची जी आहुती आहे ती देताना अग्नीत आहुती टाकताना तयार केलेली आहुती तयार केलेला समिधा सर्व काही त्या आगीत टाकण्याचा सर्व संच आहे. सर्व प्रकारचे अनेक प्रकारचे द्रव्ये
अनेक प्रकारचे पदार्थ एकत्र केलेले असतात तिथं पात्रामध्ये, आणि ते मंत्राच्या जे घोषात अग्नीत हातानं टाकल्या जातात. आणि हात बाजूला होतो आणि टाकलेलं अग्नीशी एकरूप होते. ज्या हातानं टाकलंय तो हात त्या आगीपर्यंत, आगीच्या समीप जातो आणि अग्नीत जात नाही. कारण पुन्हा दुसऱ्या समिधा टाकायच्या असतात म्हणून पुन्हा परत होतो. दुसरा पुन्हा पुन्हा आहुती द्यावा लागतात, पुन्हा पुन्हा मंत्रघोषामध्ये. म्हणून हात माग सारला जातो, माग ओसरतो, आणि हातात घेतलेलं जे आहे ते त्याची आहुती पडते, ते आगीत पडत, आणि आगीत पडल्यालं अग्निरूप होत असत. अग्नी माझी गेली ते अग्नी होऊन आठेली, तया उरले काय पण मागील ते दोष गुण, असं तुकोबाराय म्हणतात. ज्ञानाग्नी हुताशी कडीशी वजा, तो हा अगोदरचा अभंग सुद्धा तुकोबारायाचाच आहे. अग्नी माझी गेली ते अग्नी होऊन आठेली, तया उरली काय पण मागील ते दोषी गुण. त्याप्रमाणे की याज्ञिकानं हातात घेतलेली जी काही आहुतीची समिधा आहे, मसाला आहे, जे अनेक प्रकारचे घटक द्रव्य आहेत, आणि ते टाकायचे. आणि ते टाकताना टाकेपर्यंत हातात आहेत, हात सोबत आहे. कोणाचा तरी ऑनमीट आहे, मालपानी सरांचा मोबाईल अनमीट आहे, त्यांना म्यूट करा कृपया, कोणाकडून करून घ्या. हा, केला आता. ठीक आहे, धन्यवाद. हा, आणि तिकडं पण आवाजात बसू नका. आवाज इकडे नाही आला तरी तुम्हाला पण येऊ नये अशी आम्हाला काळजी वाटते. तुम्ही पण विक्षेपात असू नये. अग्नी पर्यंत हात जातो, यज्ञापर्यंत, यज्ञकुंडापर्यंत, यज्ञ ज्वाळापर्यंत, ज्वाळाच्या जवळ हात जातो आहुतीनं युक्त असल्याला. आणि तिथं जे आहुतीचं द्रव्य आहे, आहुती टाकण्याचं पदार्थ आहे, त्याचा आणि हाताचा समन सुटतो. जरा दृष्टांत, माऊलीचा दृष्टांत आहे. माऊलीनं व्यापकतेने दिलेला असतो आणि कमी शब्दात दिलेला असतो. दृष्टांताची दिशा उडलेली असती, त्याच्यातली पावलं पावलं आपल्याला चालवावं लागत असतात. जे थोर पुरुष आहेत ते दिग्दर्शन करतात फक्त. जसं एखाद्या नाटकाचं पात्राचं, एखाद्या पटकथेचं दिग्दर्शन केलेलं असतं थोरानं, की अशी अशी दिशा दाखवली असते. त्याच्यातली ती पात्र, त्याच्यातली प्रत्येक शब्द, त्याच्यातली प्रत्येक प्रयोग, प्रत्येक हालचाल ही त्या पात्रांना, किंवा तिथं जो अनेक प्रकारचे दुसरे जे सदस्य असतात त्या पटकथेतले, त्यांना ते जुळून घ्यावं लागत, आणि त्या दिशेनं ती कथा न्यावं लागत असते. त्याप्रमाणे आपल्याला देखील माऊलीनं एका शब्दात दिग्दर्शन केले, की आहुती आगे हात घालून वसरे हात, बस संपलं माऊलीचं बोलणं. पण आहुती, अग्नी, हात, वसरे, घालुनी, त्याच्यात सर्व आहे. पण त्याच्यातली बारकावे काढता आली पाहिजे. जसं मंथुनी नवनीता तैशी घ्या अनंता,
तसं साधू संतांच्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये ते काही जे बोलू द्या, तर त्या बोलण्यामध्ये इतके बारकावे असतात. तो द्रष्टांतिकावर इतका जुळलेला असतो की परिपूर्ण, बहुतेक परिपूर्ण जुळीता आला पाहिजे. म्हणून याज्ञिकानं हातात आहुती घेतलेली आणि यज्ञकुंडाच्या वरी असणाऱ्या यज्ञ ज्वालाच्या समीप हात नेलेला आहे, ज्वालापर्यंत. जवळपास ज्वालाचा आणि धुराचा जिथं जोड होतो तिथपर्यंत ती पैळी म्हणा, तो हात म्हणा नेलेला आहे. आणि तिथं जाऊन मात्र त्या जी टाकायची आहुती सामुग्री तिचा आणि हाताचा समोसट होतो. हात बाजूला होतो आणि समिधा ती सामुग्री त्या आहुती आत पडते. टाकण्याला आहुती म्हणा, त्या पदार्थाला समिधा म्हणा, ज्याच्यात पडायला त्याला अग्निज्वाल म्हणा, आणि बुडाशी चाललं त्याला यज्ञकुंड म्हणा. आणि टाकण्याच्या पुन्हा इशारे आज्ञा करतो त्याला यज्ञ करून घेणारा ब्राह्मण म्हणा. ध्यानात घ्या, ब्राह्मणांच्या इशाऱ्याने, त्याच्या नियंत्रणात, कंट्रोलनं, त्याच्या शब्दाच्या तालावर हात चालवतो. आणि हात आहुती घेऊन यज्ञज्वालापर्यंत जातो. ब्राह्मणाचे जे, ब्राह्मण देवतेचे जे इशारे, जे शब्द आहेत, ते ज्याला यज्ञ करायला लागलाय त्याला वळवितात. तो याज्ञिक हाताला वळितो, हात समिधाला ज्वालापर्यंत नेतो आणि हात माग येतो. आणि पडलेले जे पदार्थ आहेत त्या आहुतीत, ते टाकणं म्हणजे आहुती, क्रियेला आहुती म्हणावं, त्या टाकण्याला, घटनेला, त्या ती पडलेली जी आहुती, आहुतीतले जे घटक आहेत, द्रव्य, ते अग्नीशी मिळून जातात. अग्नी त्याची पुढे प्रक्रिया होते. त्याच्यातला जो अन्य भाग आहे तो जळतो, भाग त्याग होते. आणि जो त्याच्यातला अग्नीचा अंश आहे त्या आहुतीतला, तो अग्नीशी एकरूप होतो आणि बाकीच्याची रक्षा होते. तो का म्हणे रक्षा झाली आपी आप. जे अग्नीला सोडून आहे त्याची राख होते, उरते. आणि जे अग्नी आहे ते अग्नीशी मिळत असतो. हा माऊलीचा दृष्टांत आहे. आहुती आगी हात घालून ओसरी हात, माऊलीचा दृष्टांत आहे. त्याचप्रमाणे ज्ञान यज्ञ, माऊलीनं चालवलेला हा ज्ञान यज्ञ, हा संप्रदाय असेल, हा अमृतानुभव ग्रंथ असेल, हा वेदांत विषय असेल, अध्यात्मशास्त्र असेल, सद्गुरु शिष्याचा संवाद असेल, स्वतः करता केलेली मनन ध्यासनाची साधना असेल, तत्व पदार्थ शोधनाची, किंवा हा मोक्ष मार्ग असेल, मोक्ष संन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, राजविद्या योग, किंवा हा पुरुषोत्तम योग, हा जो यज्ञ, ज्ञान यज्ञ, तर हे यज्ञाचं देखील तसंच हे माऊली म्हणतात. जसा तो कर्मशास्त्रानं सांगितलेला यज्ञ,
पुण्य प्राप्तीसाठी, परलोक प्राप्तीसाठी, अरिष्ट निवृत्तीसाठी, काही कामना प्राप्तीसाठी अनेक प्रकारची यज्ञ आहेत. काही अरिष्ट निवारण करणारी आहेत, काही कामना पूर्ण करून घेण्यासाठी आहेत. जसा पुत्र कामिष्टी दशरथ राजाने केला. काही यज्ञ पुण्य करून स्वर्गाला जाण्यासाठी आहेत. काही यज्ञ पाप निवृत्तीसाठी आहेत. अशी जे यज्ञाचे प्रकार सांगितलेत. काही यज्ञ शुद्ध होण्यासाठी येत नसतं आणि काही यज्ञ निष्काम असतात. यज्ञ तर चाललाय आणि काहीच काम नाही. नाम जप यज्ञ तो परम. जसा वारकऱ्याचा यज्ञ असतो निष्काम आणि यज्ञ निर्हेतुक. यज्ञ तर चालू आहे, हेतू काहीच नाही. आणि यज्ञ बंद नाही कधीच. जसा साधू संतांचा, आचार्यासारख्यांचा, ऋषींचा, सिद्धांचा असो अनेक ते लोक हितार्थ सहज यज्ञमय जीवन झालेले ती यज्ञ भूतांच्या पालना, नाश कार्य कारणा, पावावया उपासना ब्रह्म स्थानी प्रस्थान, जसे तुकोबाराय म्हणतात. असो मग अशी यज्ञ चालू आहे, अनेक प्रकारची यज्ञ चालू आहे. त्या यज्ञाचा दृष्टांत केला माऊलीनं की याज्ञिकाचा हात समिधा घेऊन आहुती देताना अग्निज्वालापर्यंत यज्ञज्वालापर्यंत येतो आणि यज्ञज्वालाशी समिधाची सामुग्री हातात घेतलेली आहुती टाकतो, समर्पित होती. तिथं गळती हातातून सुटते आणि हात माग जातो. हे जसं आहे त्याचप्रमाणे अनेक जाग्यावरलं सामान एकत्र आलेले पात्रात, राजद्वारामध्ये किंवा राजघरामध्ये कोणचे झाड, कोणचे फळ, कोणचे फुलं, कोणच्या मात्या, कुठलं पाणी, किती दूध, काय मध, अनेक प्रकारची सामुग्री, कोणचे कोणचे लाकडं, कोणत्या कोणत्या मुळ्या, कोणचे कोणचे पानं, कशा कशाच्या साली, काय 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 राजद्वारात एकत्र आलेले याज्ञिकापाशी. त्यासाठी शक्ती लागते ते सर्व एकत्र यायला. पैसा लागतो, धनद्रव्य लागतं दृष्टांतात, माणूस बळ लागतंय, सेवक लागतात, उंट, हाती, घोडे, रथ लागतात, सैनिक लागतात, द्रव्य लागते, हुशारी लागती, कला लागती, संघटक शक्ती लागती, राजशक्ती लागती, राजाश्रय लागतो, सर्व लागतंय. हे सर्व असल्याशिवाय त्या समिधा, सर्व प्रकारच्या समिधा महायज्ञाच्या एकत्र येत नाहीत. आणि एकत्र येऊन ब्राह्मण यायला पाहिजे, ब्राह्मणाला द्यायला, दान द्यायला धन पाहिजे, यज्ञ करण्याची इच्छा पाहिजे. हे सर्व एकत्र यावं लागतंय. देश, काल, वस्तू, व्यक्ती, इच्छा, ईश्वर इच्छा, अनेक प्रकारची प्रतिबंध दूर होऊन तिथे यज्ञाला सुरुवात व्हावं लागते. आणि यज्ञ मंत्राला सुरुवात होऊन हात लागतो. याज्ञिक म्हणजे असा थोटा लागत नाही. हात नसल्याला हात पाहिजे. हातच नाही, पत्नी पाहिजे. आणि त्याची काही ते अनेक प्रकारचे नियम आहेत. कोण्या बाजूला पत्नी पाहिजे, किती बाय कितीचा यज्ञ कुंड पाहिजे, सामुग्री किती पाहिजे, पळी केवढी पाहिजे, त्याच्यात आहुती किती घ्यायची, हात कोणता हात कोणत्या हाताला लावायचा, कोणता मंत्र म्हणताना घ्यायची, कोणता मंत्र घेताना थांबायचं, कोणता मंत्र घेताना टाकायची,
उच्चार करताना. हे सर्व नियम आहेत त्याची, आणि सर्व नियमानं युक्त आणि सर्व अरिष्टान रहित आणि सर्व धन सहित असल्यावरच यज्ञ होतो. आणि आहुतीपर्यंत हात घेऊन वापस जातो हा दृष्टांत आहे. तसंच हा ज्ञान यज्ञाला देखील सर्व सामुग्री लागते, सर्व सामुग्री लागते. जी दैवी संपत्ती ती लागते. आसुरी संपत्ती तर प्रतिबंध आहे. पूर्ण दैवी संपत्ती लागते, जी 16व्या अध्यायामध्ये सांगितलेली. आणि दैवी संपत्ती नियुक्त होऊन गुरु लागतात. मोक्षाची इच्छा लागते, गुरु लागतात. आणि सर्व होऊन त्या यज्ञाला सुरुवात व्हावं लागते. साधनाला सामुग्रीने युक्त अनेक प्रकारची सामुग्री. मग विवेक आसन, वैराग्य आसन, समाधी षटक आसन, मुमुक्ष आसन, अंतकरण शुद्धी आसन, अंतकरण स्थिरता आसन, अंतकरण अंतर्मुक्त आसन. सर्व योगायोग लागतात. सर्व हे जुळून यावं लागतंय. आणि सर्व जुळून येऊन परोक्ष ज्ञान, आणि परोक्ष ज्ञानानंतर अपरोक्ष ज्ञानाची इच्छा, अमंतर वाक्याचं चिंतन करून महावाक्याला प्रारंभ. की आहुती अग्नी हात, म्हणजे आहुती हातात घेतलेली, महावाक्याचं चिंतन चाललेलं आहे. आता आहुती ज्ञान यज्ञात पडायला लागलेली. आहुती कशाची? तन मन धनाची. आहुती कशाची? त्रिगुणाची. आहुती कशाची? अज्ञान आणि अज्ञान कार्याची. सर्व पिंड ब्रह्मांडाची, 3 अवस्थाची, 3 देहाची, सर्व प्राकृतीची आहुती, सर्व जड असत जड दुःख रूपाची आहुती ज्ञान अग्नीत पडायला लागली, यज्ञकुंडात. आणि ती कशाने घेतलेली? महावाक्याने घेतलेली. सर्व सामुग्री कुठून महावाक्यात येत असते. इकडं सर्व त्वम अहम ब्रह्मस्मी म्हणताना अहम मध्ये सर्व येते. सर्व येतं म्हणजे विशेष जड, विशेष चेतन, विशेष असत्य, विशेष सत्य, विशेष आनंद, विशेष दुःख, विशेष आनंद, हे सर्व आलं त्याच्यात. सर्व जीवराशीतलं सर्व आलं आहुतीत त्या. आणि आहुती महावाक्याने घेतलेली. सच्चितानंद ह्या शब्दाने, ह्या शब्दानं आहुती घेतलेली. अहम ब्रह्मस्मी तत्वमाशी प्रज्ञानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म, ह्या वाक्यानं, हे वाक्यच हात आहे. यानं सामुग्री घेतलेली, सर्व आहुती घेतलेली, समिधा घेतलेली सर्व प्रपंचाची. आणि ज्ञान यज्ञात अग्निज्वालात, त्या ज्ञान ज्वालात, ज्ञान प्रकाशात जे पेटल्याला विशेष अग्नी त्याच्यात पडायला लागलेली. आणि त्याच्यात टाकून ही बाजूला राहिलं वाक्य. हा दृष्टांत आहे माऊलीचा. सतन विशेष सतन विशेष असत दोन्ही घेतलं आणि टाकलं. सत शब्दानं जे स्वप्नवत विशेष असत आहे, स्थूल सक्षम कारण. विशेष असत आहे पिंड ब्रह्मांड, जागृती स्वप्न सुसुप्ती, ते सत शब्दाने घेतलं. आणि पुन्हा विशेष सत आहे जो महाकारण देही, विशेष सत. विशेष सत आणि विशेष असत, त्या सत शब्दानं दोन्ही घेतली, अनाहुती टाकली. तीच शब्दानं विशेष जड आणि विशेष चेतन
दोन्ही घेतली. जे जे कळतंय ते विशेष जड, आणि कळणं हे ते विशेष चेतन. कळालेलं विशेष जड, आणि कळणं जिथं प्रतीती आली कळण्याची, किंवा जे कळणे रूप आहे, जे कळणे पेटल्याले हे कळणं, वृत्तिक संवृत्तिक ज्ञान, ते विशेष चेतन. हे चेतन शब्दानं दोन्ही घेतले आणि आहुती टाकली. चेतन शब्द हात आहे, आहुती जड चेतनाची. सत शब्द हात आहे, आहुती सताची. आनंद शब्द हात आहे, दुःख आणि सुख ही आहुती, सुख दुःख. आहुती आत पडते आणि हात बाजूला जातो, शब्द बाजूला जातो. शब्द तिथपर्यंत कामी येतो आणि बाजूला जातो. शब्द बाजूला जातो म्हणजे नाहीसा होतो. अर्थाला प्राप्त करून शब्द जसा बाजूला होतो, आहुती अग्नीत टाकून जसा हात बाजूला होतो, त्याचप्रमाणे हे सचितानंद शब्द त्या जीवदशेला तिथपर्यंत खेचतात, ज्ञानकुंडात टाकतात आहुतीला, आणि हात बाजूला वसरातात, बाजूला सरतात. बाजूला जातात म्हणजे नाहीशी होतात, शब्द लुप्त होतात, शब्द संपतात, आणि आहुती पडते त्या जीवदशेची. जीवदशेची आहुती पडते. आणि आहुती पडल्यानंतर त्या आहुतीचं काय होतं? पडलेले हात बाजूला गेला, हात गेला, शब्द गेला बाजूला, पण पडलेल्या आहुतीचं काय होतंय? त्याच्यात जे अग्निरूप आहे ते अग्नीशी एकरूप होते, जे अग्नी नाही ते जळून भस्म होते, ते राहत नाही. तसं त्या अग्नीमध्ये सत शब्दानं सचिन जडची आहुती घेतली, त्याच्यातलं जड वाव होते आणि चेतन चेतनाला एकरूप होते. जड वाव होते आणि चेतन चेतनाशी एकरूप होते. असत वाव ठरते, असत नाही होते, असताचा आजात वाद ठरतो, आणि सत सताशी एकरूप होते. दुःख नाही ठरते, दुःख वाव ठरतो, दुःखाच्या आजात ठरतो. दुःख शून्यवत होते, नाही होते, दुःखाचा अत्यंत अभाव, आणि सुख सुखाला, सुख आनंदाला मिळून जाते. अग्नी माझी गेली ती अग्नी होऊन याठे, तया उरली काय पण मागेली ते मागेल जे ते असंच जड दुःख रूप आहे ते तिथं राहत नाही. सोनाराच्या भट्टीत गेलेल्या सोन्याला जसा डाग पट्टा जो कलंक होता, जी लाख होती, जे इतर पदार्थ त्याच्यात मिसळले होते, तांब पित्तळ काही, ते जसे जळून भस्म होतात, सोनं सोनच राहते. सोनं खऱ्या सोन्याशी एकरूप होते, पुन्हा त्या सोनाराच्या दुकानात असलेल्या, त्याच जवळ असलेल्या त्याची एक मूस बनती, एक ईट बनती, एक बिस्किट बनतं, एक गोळा बनतो. अखंड एक रस होत ते. त्याप्रमाणे आहुती आगी आग्न्यात घालून वस्त्रे ज्याप्रमाणे हात, त्याचप्रमाणे माऊली म्हणतात हे शब्द बाजूला जाऊन अर्थरूपता प्राप्ती होते. शब्द काम करतात तिथपर्यंत आणण्याचे, हात जसे आहुतीला यज्ञापर्यंत आणण्याचं काम करतात, आहुती यज्ञ पात्रात आणण्याचं काम दुसरे करतात. हे पहा, काम वेगवेगळी, काम वेगवेगळी. आहुतीचे द्रव्य वेगवेगळ्या ठिकाणाहून राजवाड्यात आणण्याचं काम वेगळं. राजवाड्यात आणलेल्या यज्ञकुंडात टाकण्याच्या पदार्थाचं तोलून व्यवस्थापन करून
काही भाजायचे, काही कुटायचे, काहीचं पावडर करायचं, काहीच्या काहीतरी नैवेद्य करायची, काहीचा पाक करायचा. हे काम करणारी वेगळीच राजवाड्यातलं. राजवाड्यात वेगवेगळ्या वनस्पत्या, वेगवेगळ्या माते, वेगवेगळे पाणी, वेगवेगळे काय घटक मध काय आणून देणाऱ्याची कामं वेगळी, ते सेवक हाती काढतात. आणि आत राजवाड्यात त्याचा परिपाक करण्याचं काम करणारी वेगळी, आणि ते पाक करून पात्रात आणणाराचे काम वेगळं, आणि पात्रातून यज्ञ मंत्रात जय घोषात आहुती टाकण्याचं काम हातात आहे ते वेगळं. हात महावाक्य. ती समिधा बनविण्याचं काम उपासनेचं आहे. समिधा विविध ठिकाणाहून आणण्याचं काम कर्मशास्त्राचं आहे. कर्म उपासना ज्ञान मार्गी झाली. हरिपाठी आले सर्व मार्ग. वेगवेगळ्या ठिकाणाहून राजवाड्यापर्यंत आणून देणं वेगळं. राजवाड्यात त्याचा परिपाक करणं आतलं काम आहे. ती बाहेरलं काम सेवकाचं आहे, बाहेरलं काम आणणाराचं आहे. आतलं त्याचं काही पावडर करायचे, काही पाक करायचा, काही नैवेद्य करायचे, काहीला काय काय करायचं, भाजायचं, कुटायचं, वाटायचं, दळायचं, ते आतलं काम उपासनेचं आहे. कर्म उपासना. आणि ते सर्व तयार झालेला माल यज्ञ पात्रात आलेला आहे, अधिकार संपन्न झालेला आहे. आणि आता ब्राह्मणाच्या साक्षीनं म्हणजे गुरुच्या साक्षीनं महावाक्याच्या उच्चारात, महावाक्याच्या परीनं, महावाक्याच्या हातानं तिथपर्यंत गेलेलं आहे. अपरोक्ष व्हायला आता. दोन्हीचे मिलन व्हायला आता. अग्निशी भेटे आता. हात ओसरतो आणि समिधा हात पडतो, आणि तो यज्ञ देवतेशी यज्ञाशी एकरूप होतो, अग्निशी एकरूप होतो, आणि त्याच्यातला अन्य भाग जळतो आणि अग्नीला मिळवतो. ही प्रक्रिया यज्ञाची. यज्ञ झाला. ज्ञानाग्नी होताशी कडशिली वजा आत्मसिद्धिकाचा लागून. त्याप्रमाणेच माऊलीनं हे रूपक केलेले. आहुती आज्ञात घालून ओसरे हात. आहुती आज्ञातू घालून ओसरे हातू, सुख चेवुनी गीतू उगार आहे. किंवा गीत कोणी गीत म्हणत असलं, चांगल्या प्रकारचं गायन करीत असलं, गुणगुणत असलं, काही पावा वाजित असलं, बासरी, पेटी किंवा तोंडानं नाकानं चांगल्या प्रकारचे स्वर काढून मंजूळ आल्हादकारक अंतर्मुख करणारे, सर्व जगाचा विसर पाडणारे अशा प्रकारचे गीत गायन, स्वर, शिटी, नाद, ध्वनी लहरीचं असं प्रक्षेपण जो कोणी करीत असेल, तर तो गायक, ते गीतकार काय करतो, तर ऐकणाऱ्याच्या वृत्तीला अंतर्मुख करतो. बाहेरलं सर्व जग विसरितो आणि अंतर्मुख वृत्तीत सर्व विषय बाजूला गेल्यामुळं ती वृत्ती आत्मसुखाला प्राप्त होते. सुख होत, सुख जागत. एरिया दगदगी सुख झोपत आहे. घ्या आणि एकांतात सुख जागत आहे. बहिर्मुक्तेत सुख झोपत आहे, अंतर्मुक्तेत सुख जागत आहे. सर्व जगाच्या आठवामध्ये सुख झोपत आहे, आणि सर्व जगाच्या विसरामध्ये सुखाला चेव येतोय. सुख जागत आहे, सुख उठत आहे, सुखाचा व्यवहार होतोय. जगाच्या व्यवहारात सुखाचा लोप होतोय, आणि जगाचा व्यवहार संपला की सुखाचा व्यवहार चालू होत असतो. सुख उठत आहे. सर्व लोक जिथं जागेत
तिथं योगी झोपतो. सर्व लोक जिथं झोपले, सर्व लुप्त झाले, सर्व व्यवहार स्थगित झाला सर्वांचा, तिथं योगी जागत असतो. त्याप्रमाणेच सर्व झोपलं की सुख जेवत असते आणि सर्व जागे असले की सुख झोपत असते. मग गायन काय करतय? सर्वाला झोप येते, बाकीच्याला ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. रात्र काय करती? त्या सर्व बाजार भरलेला आहे रस्त्यानं, यायला सर्वाला झोप येते. मग सन्नाटा होतो, शांती. अंधाराचं पांघरून टाकून रात्र सर्वाला आडवं पाडती. हे सर्व उभे, दगदग करणारे, कलकल करणारे, गर्दी करणारे, विक्षेप करणारे, सर्वाला आडवं पाडती. अंधाराच्या चादरीनं, अंधाराच्या जाळ्यात टाकती रात्र. आणि शांती शिवरात्र करते. शिवरात्र होते. म्हणजे शिवरात्र म्हणजे जीव रात्र राहत नाही. सर्व जीव, सर्व कलकल, दगदग, सर्व विक्षेप, सर्व आरडाओरड्या, सर्व गोंधळ गलबाला निवांत होतो 12-1 वाजता. पाहतो हे बी खेड्यानंच राहिले, शेतायनच राहिले. हे शहरानं हे पण आता पाहायला नाही भेटत. रात्र शांती. आणि तिथं जो कोणी आसन, कोणी साधक, कोणी जागा, कोणी आचार्य, कोणी योगी, कोणी चांगला पुरुष, तर तो सुखानं व थांबून जातो. त्या रात्रीत त्या दगदगीची इच्छा करणारे भयभीत होतात. विक्षेपातच पाडलेली, त्याला विक्षेपच पाहिजे, विक्षेपाचीच वासना आहे. ते भयभीत होतात, त्यांना भीती वाटते की अरे कोणीच नाही, काहीच दिसाना. आणि जे अंतर्मुख आहेत, एकांताचं सुख जाणतात, ते सुखानं व थांबून जातात. आनंद एकांती प्रेम ओसांडत, शिव अगणित प्रेम सुख, गोप्य धन नये वारा लागू यास, पाहून दुवास अनिकाची. गोप्य धन धनी दृष्टी लागे आवडीच्या रसा, शिव जिरे तैसा आपणाशी. तुका म्हणे हे बहु सुकुमार, न सहावे भार वचनाचा. इतकं सुकुमार आहे ते एकांतातलंय. म्हणून महाराज आपल्याला, जसं आपण रात्रीचा दृष्टांत घेतला, आणि रात्रीच्या अंधाराच्या जाळ्यामध्ये किंवा अंधाराच्या पांघरुणाखाली सर्व दगदग, सर्व कलकल, सर्व गलबाला शांत झाला, तिथं सुख होतं. हे चालला होता आपला विषय. जिथं जिथं विक्षेप थांबवतो, जिथं जिथं अनेकता ही चळवळ, हा व्यवहार थांबवतो, तिथं सुख होत असते. व्यवहार कशानं थांबू? वासनेच्या पूर्तीनं व्यवहार थांबला तरी तिथं सुख होत. किंवा आवडीच्या विषय भेटला, उपलब्ध झाला, त्यानं अन्य विषय बाजूला गेले, तिथं बी सुख होते. म्हणूनच किंवा काही आकर्षक दाखविलं तिथं, म्हणजे झालं ना, चुक चिवून गीत उगाराय, बासरी वाजली, दंग झालं अंतकरणातलं. पुढचं काही जे साना, मागचं काही आठवणा, वृत्ती एकाकार झाली, अंतर्मुख झाली. बहुतेक गीताना अंतर्मुख होती, म्हणूनच गायन, वादन, भजन हे संप्रदायानं साधन अवलंबिलेलं आहे. म्हणून सुख चिवून गीत उगार आहे, सुखाला चिव आणते, जाग आणते, सुखाचा व्यवहार चालू होतो आणि गीत संपते, गायन संपते. गायनाचं काम तितकंच आहे, सुखाला चेव आणायचा. सुखाला चेव येत असतो एकांतवासात. ते एकांतवासाचं
वातावरण तयार करते गीत. बाजारात एकांत, गर्दीत एकांत गीतानं होतो. ते गीत अनेक प्रकारचे आहेत. राजस तामस सात्विक एक तर बाहेरले गीत आहेत, पण आंतरगीत आहेत काही. एका गीतात म्हटलंय महाराज रामकृष्ण की एका गीतात म्हटलंय, शांत वाजली गती शेवटी, शांतची तारे शांतची धरती, शांतची तारे शांतची वारे, शांतचे हृदयी झाले सारे, असा सुखे मी सदना आलो, शांतीत हा झोपी गेलो, बोल बोललो परी कितीकदा, स्वप्नी दिडदा दिडदा दिडदा. ठीक ठीक ठीक. म्हणजे गीत एकच काम करतंय, सर्व विक्षेप अंतकरण वरती प्यायला घाली येते. सर्व जी कलकल दगदग आहे, व्यस्तता आहे, सर्व विक्षेप आहे, रजोगुण. हे पहा, गीत बी एक प्रकारचा रजोगुणच आहे. पण बहिर्मुखतेतली राजसता घालतो तो, असा रजोगुण आहे. नाही तर गायन बी राजसच आहे, त्याप्रमाणे व्यवहार आहे त्याच्यात, क्रिया आहे त्याच्यात, हालचाल आहे त्याच्यात, होटाची, जिभेची, मनाची, शब्दाची गती आहे त्याच्यात. पण अशी गती आहे की अन्याला घालिणारी, अन्याला सारणारी. जसं एखाद्या प्रोग्राम मध्ये गर्दी जर झाली तर माईक वर एखादा म्हणतो शांत राहा शांत राहा. हे बाकीचे शब्द राजस आहेत आणि त्याचे शब्द बी राजस आहेत, पण अन्याला व्यावृत्त करणारी आहेत, अन्य गर्दीला, अन्य विक्षेपाला. तो बी विक्षेपच आहे एक प्रकारचा, झाडू सारखा, झाडू असा कचराच आहे, पण अन्य कचऱ्याला घालिणारा कचरा. ते माईकवर शांत राहा म्हणलेलं बी बोलणंच आहे, पण अन्य बोलण्याला थांबिणारं बोलणं, शांती करणारं बोलणं एक प्रकारचं. त्याप्रमाणे गीत बी राजसच आहे, विक्षेपच आहे तो गीत बी एक प्रकारचा, पण अन्य विक्षेपाला घालणारा विक्षेप. अत्यंत महत्वाच्या गोष्टीत म्हणून साधन आहे ती, म्हणून गीत साधन आहे. गीता साधन आहे, गीता एक गीतच आहे, भगवंतानं गायलेलं, म्हणून भगवद्गीत म्हणते त्याला, भगवद्गीता. गायले ते त्यांनी गायले, रणवाद्यात गायले, अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. रणांगणावर रणवाद्यात गायले, ढाल तलवारीच्या घनघन छनछनात गायले, हत्ती घोड्याच्या आक्रोशात गायले, शत्रूच्या मध्ये गायले, रथाच्या घनघन छनछन आवाजात गायले, गदा लागत होत्या त्याच्या घनघन आवाजात गायले, गीत गायले. 7 वेगळ्या जणांची आणि गायन वेगळंच आहे, अघटित गोष्ट आहे भगवद्गीतेची. आपल्या भजनाला 7 त्याला पूरक असते, भगवद्गीतेला 7 पूरक नाही. गायन अध्यात्माचे, गायन धर्मशास्त्राचे, गायन देवानं गायलेले, गीत ऐकायला अर्जुनासारखा आहे, आणि 7 वेगळ्याच आवाजाची, वेगळ्याच ध्वनी प्रदूषणाचे, वाठोळीत दिवा लावल्यासारखे. म्हणून गीत आहे ते बी भगवद्गीता भगवंतानं गायलेलं, आणि त्यानं सुख चेवलं अर्जुनाचं, आणि गीत उगा राहिलं. नाही, त्या गीतानं अनेकाला सुखाची चेव आणली, सुखाला चेव आणली अनेक ठिकाणी त्या भगवद्गीतेनं. सुख चेवून गीतू उगार आहे. गीता संपत्ती आणि सुखरूपता प्राप्त होती. गीता सुरू होते आणि दुःखरूपता संपत्ती, गीता संपत्ती सुखरूपता राहते. ध्यानात घ्या जरा, हे युक्ती आहेत. गीता सुरू होते आणि जग हरपते, गीता संपते आणि सुखरूपता होती. गीत सुख चेवून गीतू उगार आहे.
सुख चेवत म्हणजे सुख नष्ट झालेलं नसते, झोपल्याला असतं. हा एक माऊलीचा त्याच्यातला अत्यंत महत्वाचा विषय. दुःखात सुख कधीच नष्ट होत नाही, झोपल्या जाते, लोपल्या जाते, आवृत्त होते. म्हणून संसारात सुख कुठे गेलं नाही, सुख लोपल्याले. अज्ञानात ज्ञान कुठे गेलं नाही, लोपल्याले. लोपले ज्ञान जगी, अज्ञानात ज्ञान लोपल्याले. दुःखात सुख लोपल्याले, आवृत्त झालेले. सत्यात सत्य आवृत झाले, गेलेलं नाही. आणि ज्या वेळेला खरी विशेषता सच्चिदानंदाची प्रगटते, त्या वेळेला दुःख लोपलेलं नसते, नष्ट होते, अत्यंत अभाव होतो असताचा, जडाचा, दुःख रूपाचा. ध्यानात घ्या, जरा ध्यानात घ्या गोष्टी आहेत. म्हणून माऊलीचे शब्द पहा चांगले 65 मध्ये. जो लपोनी जगदा भासू, तो लपतो आणि जगदा भास दिसतो. तुळशीराम महाराज तुमचा मोबाईल म्यूट करा. अरे वा. बरं तुम्ही बरं. गाडीवर हो. कुठतरी चाललात. ठीक ठीक ठीक. काय चालला होता विषयी? मी मागचे शब्द काय सांगू लागलो? एकदम मागचे 2-3 शब्द. जो लपोनी जगदा भासू. हा हा, राईट राईट राईट. सांगतो 65. स्वस्ती श्री वटेशु, जो लपुनी जगदा भासू, तो लपतो जगदा, जगत होत नाही, जगदा भास, हे भास होतो. आणि दावी, तो जर उघडा झाला तर हा मावळतो. ग्रास, याचा ग्रास होतो, त्याचा ग्रास होत नाही, तो लपतोय. असं कुठे की जगदा भास दिसला आणि परमात्म्याचा ग्रास झाला, असं नाही. परमात्मा गिळण करत झाला, बक्षिल्या गेला, असं नाही. तो आहे, फक्त झाकलाय, लपलाय, फक्त याच्या खाली लपलाय. आणि असं कुठे परमात्मा उघडा झाल्यावर, परमात्मा प्रगट झाल्यावर हे लपते बाजूला, असं नाही. जग लपत नाही, याचा ग्रास होतो, ग्रास गिळण करत होते. अत्यंत अभाव होतो जगाचा. ध्यानात घ्या जरा गोष्टी. सर्प दिसताना दोरी नष्ट होत नाही, दोरी लोपते. आणि दोरी दिसल्यावर सर्प लपत नाही, सर्प नाही ठरतोय. त्रिकालिक अत्यंत अभाव ठरतो. पाहत असताना बी नव्हता, पुढं तर राहणार नाही, मागे बी कधी येत नव्हता. त्रिकालिक अत्यंत अभाव कशाला म्हणतात, आणि लोपणं कशाला म्हणतात? म्हणून सत्य लोपत असते, नष्ट होत नसते. खोटं दिसलं तरी बी, खोट्याची गर्दी झाली तरी बी. आणि खरं उघड झाल्यावर खोटं राहत नसते, लपत नसते. राहत दिसत तर नसते, पण लपत बी नसते. अत्यंत अभाव होतो, अत्यंत अभाव. म्हणून सुख चेवूनी गीतू उगार आहे. सुखाला चेव आणते, म्हणजे सुख झोपल्याला असते, निद्रिस्त असते, अज्ञानानं आवरत झालेले असते. सुखच अज्ञानी होणं, याला जीव मानाव. ध्यानात घ्या. ज्ञानच अज्ञानी होणं, याला जीव मानाव. सत्तेच असत्यात पडणं, याला जीव मानाव. आनंदाला दुःख होणं, याला जीव मानाव. आनंदाला दुःख होणं, याला जीव मानाव. म्हणून एका शब्दात सांगायचं का, सचित आनंद झाकणं, याला जीवदशा म्हणाव. आणि सचित आनंद उघड होणं, याला सिद्ध म्हणा, याला अपरोक्षता म्हणा. म्हणून ती होत असते महावाक्यानं. म्हणून ते महावाक्य महावाक्यानं सांगत असतात गुरु. आणि महावाक्य गीत गात असते ते शास्त्र. महावाक्याचं गीत गात असते ते संत. गुरु महावाक्याच्या झोकानं सांगतात, आणि इतर महात्मे आणि शास्त्र त्या महावाक्याचं गायन करीत असतात. गायनामध्ये इतराला साथ असते. बोलणं वेगळं, गायन वेगळं.
एक शब्द स्पष्ट बोलावा हे बोल नाही. नमो विशेद वाद विद्गदा हे बोल नाही. गुरु बोलत असतात, इतर गात असतात. म्हणून त्याचं गायनाच्या झालेलीत महावाक्य अभंगात, ओव्यात, भारुडात, गवळणीत, दोह्यात, साक्यात, रुच्यात महावाक्यच आहे. पण ते व्याकरणात आहे, ते शब्दात आहे, ते गायनात आहे, ते भाजनात टाळ मृदंगात आहे, ते पेटी तबल्यात आहे. ते कशा कशात गेलं, कशा कशात गेलं. ते स्वरात आहे, ते तालात आहे, ते ताल मंद्र घोरात आहे. असो म्हणून त्याला गीत म्हणतात. म्हणून सुख चिवून गीत उगार आहे. सुखाला चिव आणून गीत बाजूला जात. गीत संपत, गुणगुण संपत, बासरीचा आवाज लुप्त होतो. किंवा घंटानाद तुम्ही पहा, मंदिरामध्ये जा आणि घंटा वाजवा, पण एकांत पाहिजे त्याला. आपलं मन प्रसन्न पाहिजे, अंतर्मुख पाहिजे, त्याला लायक पाहिजे. घंटा वाजवा आणि डोळे मिटा आणि अंतर्मुख व्हा. त्या घंट्याच्या नाद्या संगत जा. त्या नादाला सोड नका, त्या नादावर बसा. घंटाच्या आवाजात घंटा नाद आहे, त्याच्यावर बसा, त्याच्यावर आवरूढ व्हा. पदी बैसुनी पदवी घ्यायची, त्या पदावर, त्या ध्वनीवर बसा. शब्द नाही, ध्वनी येते. जडातून निघत असतो त्याला ध्वनी म्हणते, जीवातून निघत असतो त्याला आवाज म्हणते, आणि जीवातून अर्थासाठी निघत असतो त्याला शब्द म्हणते. शब्द, आवाज आणि ध्वनी कानाचीच विषय येते. पण अर्थासाठी वापरलेला त्याला शब्द म्हणो, निरर्थक वापरण्याला त्याला आवाज म्हणो, आणि जडातून निघला आघातानं त्याला ध्वनी म्हणो. म्हणून तो घंटानाद नाद आहे, ध्वनी. आणि त्याच्यावर आरूढ झालो. अंतर्मुख होऊन शुद्ध अंतकरण, प्रसन्न अंतकरण, निर्मळ अंतकरण, कशात न गुटल्याला अंतकरण, कोठेही चित्ताशी नसावी बंधन असं अंतकरण, कशाला चिटकाली आलं नाही, कामानं क्रोधानं विकारानं मुक्त अंतकरण जर असलं, आणि घंटा बाजूला मंदिरात एकटी असली आणि त्या आवाजावर जर बसली, तर तो आवाज आकाशात जात असतो. तो आवाज आकाशाची एकरूप होत असतो, प्रकाशमय होत असतो. तो जिरत असतो आकाशात. आकाशातून आलेला आवाज आकाशात लहरी त्याच्या शांत होत असतात, शून्यात जात असतो तो. पण तो सुख चिवणी त्याच्यावर जर बसलो तर आपलं मन बी आकाशात जातं. मन बी आकाशातच आहे, अंतकरण बी आकाशातच आहे. त्याच्यावर बसून अंतकरण बी आकाशाशी होऊन सर्व वासना, सर्व भावना, सर्व कल्पना, सर्व इच्छा, सर्व विकार, सर्व चंचलता, विक्षेप त्याचा बी निवृत्त होतो. त्याच्यावर जर आरूढ झालं घंटानादाशी, त्याचा बी आकाशात संचार होतो. याचा बी अनुरेणुया थोकाडाम तो आकाशायावर तुकान म्हणे नभान पडता अनुचाही गाभा. त्याप्रमाणे आकाशाची भेट होत असते. म्हणजे अंतकरण इतकं होत असतं की सुखचे होत असते आणि नाद संपत असतो. तो घंटानाद बारीक होत बारीक होत बारीक होत लुप्त होत असतो. सूक्ष्म अति सूक्ष्म होत होत अंतर्मुख अंतकरणाला करून अंतकरणाला सुखाभिमुख करतो, सुखरूपतेला प्राप्त करतो. सुख चिवत आणि अंतकरणातले सर्व प्रकारचा विक्षेप संपून आणि बाहेरचा संपून आणि ते ध्वनी बी संपून सुख चिवत असते. सुख चिवून गीत उगार आहे, तसं गीत कुठलं बी. त्याप्रमाणे माऊली म्हणतात, हे वचन संपले, सचितानंद शब्दाची उच्चार वाच्यता संपली आणि सुखरूपता, चिद्रूपता, आनंदरूपता उर्वरित उरली. त्याला प्राप्त झाली मानता येत नाही, भेटली मानता येत नाही, नवीन आली मानता येत नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. सुख चिवणी गीत उगार आहे. सुखाला चेव येतो आणि गीत उगा राहत म्हणजे नाहीस होत, वाव ठरत.
समाप्त होतो. नाना मुखामुख दावणी आरसा जाय निघुनी का निदेली चिवणी चिवीचे जशी. मला वाटतं वरच्या ओळीतलं वाचन राहिलेलं ते वाचनच घेऊ. हवन करण्याचा हात अग्नीमध्ये आहुती देऊन मागे परतो, किंवा गीत म्हणजे गायन चित्ताला सुख देऊन शांत होते. त्याप्रमाणेच हे लक्षात घ्यायचं आपल्याला सिद्धांत ह्या दृष्टांताप्रमाणे. यज्ञकुंडामध्ये गुरुजी सांगतात, यज्ञकुंडामध्ये प्रज्वलित केलेल्या अग्नीत आहुती प्रक्षिप्त करून यजमान आपला हात परत घेत असतो. म्हणजे अग्नीत आहुती टाकली की हाताचे काम संपत असते. हात ओसरत असतो, हात शांत होत असतो त्या आहुती पुरता तरी. आणि ज्या वेळेला शेवटची आहुती पडून त्या वेळेला हाताचं काम संपलं, टाकण्याचं तिकडं, म्हणजे यज्ञाचा व्यवहार संपला पूर्ण. आणि आहुती पूर्ण गेली, शेवटची आहुती टाकल्यावर हाताचं काम संपलं तिथं. त्याप्रमाणेच म्हणजे अग्नीत आहुती टाकली की हाताचे काम संपत असते, किंवा ऐकणाऱ्या श्रोत्यांना गाण्यापासून सुख निर्माण झाली की गाण्याचे काम संपत असते. हेच गाण्याचं काम आहे. भजनाचं कामच आहे सुख च्यावा, बासरीचं कामच ते सुख च्यावा. घंटीचं मंदिरात काम तेच आहे की सुखाला चेवावा. अवंतर वाक्याचं काम तेच आहे की सुखाला परोक्षात का व्हायना चेवावा. महावाक्याचं काम तेच आहे की सुखाला चेवावा. ध्यानातल्या गोष्टी महाराज म्हणतात की आणि हाताचं काम तेच आहे सुखाला चेवावा. आदपादपाचं काम तेच आहे सुखाला चेवावा. महाराज ते अनाहत म्हणजे आघाताशिवाय निर्माण होणारा ध्वनी, तर आघात नसताना ध्वनी निर्माण होणं कसं शक्य? नाही, ते ध्वनीचं सूक्ष्म रूप आहे. ध्वनी असा बाहेर कानानं ऐकू येणारा नाही तो. आहत ध्वनी म्हणजे आघातानं झालेले ध्वनी स्थूल असतात, ते कानानं ऐकू येतात, कानाचे विषय असतात. अनाहत ध्वनी हा सूक्ष्म आहे आणि तो नित्य आहे. तो कशानं चालू झाला नाही आणि कशानं बंद होत नाही. ते ध्वनीचं या ध्वनीचं हा जगाचं मूळ रूप आहे. त्यालाच प्रणव किंवा त्यालाच ओंकार म्हणावं. तो आत सारखा चालू असतो. तो जो अंतर्मुख झाला त्याला पण ऐकू येतो कानात बोट घातल्यावर विक्षिप्त आला, आणि जो विक्षिप्त नाही शांत आहे त्याला कानात बोट न घालता तो त्या ध्वनीशी त्या ध्वनीचा सन्मुख होऊ शकतो. त्याच्यामध्ये 9-10 प्रकार सांगितले, असो तो विषय नाही आपला. पण ध्वनी बाजूला जातो आणि सुख चेवत असतं, सुख चेवत असतं. हे गुरुजी आपल्याला सांगतात. श्रोत्यांना गाण्यापासून सुख निर्माण झाली की गाण्याचे काम संपत असते. जसं मुरली वाजवली कृष्ण परमात्म्यानं आणि सर्व गवळणीचं सुख चेवलं. गवळणी देहभाव हरपाल्या, घरदार हरपाल्या, कामधंदा हरपाल्या, मुलं पती हरपाल्या. आता कशी जाऊ घरा नव्हे बारा लोकी, कसं झालं त्यांचं. म्हणजे बासरीचा आवाज ऐकून सर्व हरपून गेलं आणि सुख चेवलं. सर्व हरपले की सुख चेवत असतं, कशाने बी हरपू द्या. विवेकानं हरपू द्या तरी बी सुख चेवत असते. भावनेनं हरपू द्या तरी सुख चेवत असते. आणि कशाच्या व्यवहारातल्या प्राप्तीनं हरपू द्या बाकीचं सर्व विक्षेप तरी बी सुख चेवत असते. विक्षेप हरपणं ही सुखाला चेव येत असतो. आणि गीत तेच करते, सर्व विक्षेप हटते म्हणून सुखाला चेव येतो. ही त्याच्यातला मुद्दा आहे. आणि महावाक्यानं किंवा तत्वज्ञानानं त्या सर्व विक्षेपाची अत्यंत अभाव लक्षात येतो.
अत्यंतिक निवृत्ती लक्षात येते म्हणून सुखाला चेव येत असतो महावाक्यानं सुद्धा. खरा चेव येतो तो त्याचा स्वस्वरूपीशी उठला, द्रष्ट्यासहित द्रष्टा आटला, चेव आला सुखाला. मोक्षामध्ये सुखाला चेव येतो, खरी जाग येते तीच आहे. चेव म्हणजे चेव येतो शब्द काय घेतली ते की ती नष्ट होत नाही, ते झोपल्याला असते, लोपल्याला असते, तिथं असते, ते फक्त कळत नसते असून व्यवहार्य नसते, ते व्यवहार्य सुख होते. अशा प्रकारचं सुंदर दृष्टांतानं आपल्याला सिद्धांत पटवून देण्याचं गुरुजीचं किंबहुना माऊलीचं असं कार्य हे अमृत अनुभवाचं चिंतन आहे. ह्या चिंतनात आपण एका एका शब्दात, एका एका ओवीत, एका एका दृष्टांतात बुडी द्यावा. सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. ए मना, इकडे तिकडे काय भटकतो? साधू संतांच्या शब्दात बुडी दी, शास्त्रात बुडी दी. संत जे बोलतात तिथं बुडी दी. तिथं बुडी दिली म्हणजे तुला खरा रस, खरी शांती, खरी तुझी सर्व इच्छा प्राप्ती, खरी फल प्राप्ती तिथं होईल. म्हणून तेथे बुडी देई माझ्या मना. कुठं भटकू नको. सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी सद्गुरुजी बोलतात, संत जी सांगतात तिथं सर्व आहे. सर्व तीर्थ आहे, सर्व क्षेत्र आहेत, सर्व साधन आहेत. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. सर्व साधन तिथं सफल होतात संतांच्या शब्दात, संतांच्या संवादात, संतांच्या चरणापाशी. संत जे बोलतात ते सर्व साधन आहेत, संत जे बोलतात ते सर्व तीर्थ आहेत, संत जे बोलतात ते सर्व मंत्र आहे, सर्व वेद आहे, सर्व शास्त्र आहे, संतांचे शब्द, सर्व उपनिषद तिथे एक वाटलेले असतात. तेथे बुडी देई माझ्या मना. आपल्याला सर्व एका जागेवर अनुभवायचं असलं तर संतांचे पाय धराव. सर्व बाकीकडे विखुरले आले. एका उपनिषदात दुसरं उपनिषद नाही, एका शास्त्रात दुसरं शास्त्र नाही, एका वेदात दुसरा वेद नाही, एका ग्रंथात दुसरा ग्रंथ नाही. बाकीकडे विखुरलेलं भेटन, एका पुराणात दुसऱ्या पुराण नाही, दुसऱ्या पुराणाची निंदा आहे. एका शास्त्रात दुसरं शास्त्र आहे, दुसऱ्या शास्त्राचा विरोध आहे. सर्व एका जागेवर पाहायचं असलं तर संतांकडे यावं. सर्व एकत्र, सर्व एक वाटल्यालं केंद्र आहे संत. संत केंद्रस्थानी आहेत. सर्व विरोध तिथे मिटतात. सर्वच एका नजरेनं सर्व दिसतंय तिथं. संतापाशी गेल्यावर एका नजरेनं सर्व दिसतंय, एका डोळ्यानं सर्व दिसतंय. हे जैमिनी आहेत, हे पतंजली आहेत, हे व्यास आहेत, हे आहेत, हे सांख्य आहेत, हे न्यायवैशेषिक आहेत, हे नास्तिक आहेत, हे आस्तिक आहेत, हे भाविक आहेत, हे कर्मठ आहे, हे उपासक आहेत, हे स्वर्ग आहे, हा नरक आहे, हे कर्म आहे, हे उपासना आहे, हे योग आहे, ही समाधी, ही रिद्धी सिद्धी, हे वैकुंठ, हे कैलास आहे. सर्वांच्या उंच आहे संतांचं ठिकाण. तिथून सर्व अवलोकन करता येतं, सर्व दिसतंय. हे साधन आहेत, हे बंधन आहेत, हे पामर आहेत, हे विषयी आहेत, हे मुमुक्षु आहेत, हे मुक्त म्हणून घेणारे आहेत, हे दांभिक आहेत. सर्व दिसते, सर्व. तिथून सर्व संत उंच आहेत, उंच शिखर आहेत. त्या शिखरावरून काहीच बिगर पाहिलेलं राहत नाही. सर्वांचं अवलोकन एकाच याच्यात करायचं असलं तर संतांच्या विमानात, संतांच्या वाहनात, संतांच्या चरणापाशी बसावं. म्हणून महाराजांना आपल्याला अशा प्रकारचं उंच शिखराचं ठिकाण म्हणजे अमृत अनुभव, महाशिखर, महामेरू, तिथून ज्ञानोबारायानं आपल्याला जे प्रतिपादन केले त्याची जर आपल्याला नजर आली तर काहीच बिगर पाहिलेलं राहत नाही. सर्वच पाहिलं, न पाहून सर्व पाहिलं, न जाऊन सर्व गेलो, कुठं चौखट गेलो, न खाऊन सर्व खायलं, न बोलून सर्व बोललं.
न भेटून सर्व भेटलं, न कळून सर्व कळालं. सर्व सन्मुखता होत असते, सन्मुखता झालो, सन्मुख होतो कैसा संत चरण पावलो. सर्वांशी सन्मुख होत असतो संतांच्या चरणाला. संतांचा दास जो आहे त्याला काहीच काय होणे म्हणजे ते ठेवल्या ठेवा, किंवा राज्याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावी. संतांची संगत, संतांचे चरणाची सेवा केली तो सर्वच एकत्र येते. सर्व एकत्र, जसं बाळाला सर्व पदार्थ एका ताटात आई वाढीत असते. सर्व जे जे पाहुण्याला केले ते सर्व थोडं थोडं होईना, पण त्याच्या लागण तसं त्याच्या ताटात असते. आई येते, लेकरू मागत नाही काहीच, पण ती काहीच घरी जे केलेले सर्व ते त्या बाळाला वाढीत असते. त्याला काही आवडते काही नाही आवडत, तरी तिला सर्वच आवडते, तिला बाळ आवडते आईला. बाळाची काही तक्रार नसते, काय केलं आणि काय नाही केलं त्याला काय माहितीये घरात. पण घरात असल्यालं नसल्यालं सर्व टाकते ती त्या ताटात, त्याच्या काल्यात, त्याच्या घसात. त्याप्रमाणे संत साधकाला, सेवकाला सर्व पुरवठा करतात माऊलीसारखी. म्हणून माऊलीनं इथं अग्नी आहुतीचा आणि सुख शेवण्याचा दृष्टांत द्यालाय. पुढचा दृष्टांत आपण उद्या पाहू. ठीक आहे. ठीक आहे. जय जय हरी, जय हरी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ पंढरीनाथ जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी, जय हरी, सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी महाराज. जय हरी बाबा. जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी. जय हरी महाराज, सर्वांना जय हरी. जय हरी, सर्वांना जय हरी. जय हरी भाऊ, जय हरी. रामकृष्ण हरी महाराज, सर्वांना रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार, सर्वांना जय हरी, सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हरी बाबा. हा, जय हरी, जय हरी, सर्वांना जय हरी. हा, सर्वांना जय हरी. ठीक आहे. जय हरी.